हॅलो छत्रपती संभाजीनगर. बघा आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे सुंदर असे धबधबे आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? हो, तर हे आपल्या छत्रपती संभाजीनगरपासून फक्त 27 किलोमीटर दूर आहे. तर तुम्हाला गुड मॉर्निंग मित्रांनो. आज होता संडे आणि संडे म्हणजे आपला असतो फन डे. तर संडेला आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत छत्रपती संभाजीनगरपासून 27 किलोमीटर दूर म्हणजेच वेरूळच्या घाटामध्ये असा एक स्पॉट की जो नक्कीच कोणीतरी बघितलेला नसेल. तर पण मध्ये लागला आम्हाला पाऊस आणि पावसाने थोडीशी आमची पंचायत केली. फायनली आम्ही पोहोचलो त्या वेरूळच्या घाटामध्ये. वेरूळच्या घाटापासून तुम्हाला मध्ये एक वॉकिंग डिस्टन्समध्ये काय करायचं आहे, थोडासा ट्रेक करायचा आहे. बघा चारीकडून मस्त हिरवळ हिरवळ दिसते, मध्ये मस्त तुम्हाला तो स्पेस दिसतोय. या स्पेसमधून तुम्हाला असं स्ट्रेट जायचं आहे. मिनिमम समजा 10 ते 5 मिनटाचाच ट्रेक आहे. तो चालत चालत जाऊन मस्त तुम्ही पोहोचता मग आपल्या फायनल डेस्टिनेशनकडे. बघा इथून तुम्हाला दिसत पण असेल, मी झूम करून दाखवलंय पण एवढं काही दिसत नाही. तर बघा असा सुंदर असा हा प्लेस येतो. आज संडे असल्यामुळे इथं भरपूर गर्दीसुद्धा होती. बघा अशा प्रकारे वातावरण आहे. खूप सुंदर निसर्गाचं एक रूप आपल्याला बघायला भेटतं. वरतून पाणी, खालून खाई. वा वा, काय धबधबा आहे. बघा हा स्पॉट जणू या निसर्गाच्या आपण प्रेमाचा स्पॉट तो खरं म्हटलं तर इकडं आल्यावर. पण आम्ही हा फायनल आमचा स्पॉट नव्हता. मग इथून आम्ही थोडंसं खाली गेलो कारण आम्हाला जो काही धबधबा पाहायचा होता तो एक मोठा धबधबा होता आणि तो थोडासा या साईडला होता. तर बघा मी तुम्हाला इथून दाखवतो पण आहे. त्या धबधब्याला आपल्याला इकडचे व्ह्यूनी बघायचं होतं. तर मित्रांनो तुम्ही जाणार तर थोडं सांभाळून, कारण इकडचे जे काही रोड आहे ते थोडासा रिस्की आहे. कारण हाय अल्टिट्यूड आहे आणि साईडने डायरेक्ट दरी आहे. त्याच्यामुळे तुम्ही जाताना तेवढी काळजी घ्याल एवढी अपेक्षा करतो. ठीक आहे. त्यानंतर मग तरी पण आम्हाला व्ह्यू दिसत नव्हता. मग आम्ही आणखी पुढे गेलो आणि हे बघा किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय. त्यानंतर राईट साईडने तुम्हाला एक खाली जाणारी जागा दिसते. तिथून तुम्हाला थोडं सांभाळून पाऊल टाकून तुम्हाला खालच्या दिशेने जायचं आहे. खाली गेल्यानंतर तुम्हाला मग तुमचा जो काही फायनल स्पॉट आहे तो भेटतो. बघा हा सुंदर स्पॉट बघण्यासाठी आणि हा स्पेशल हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही इतक्या लांबून वरच्या साईडने खालच्या साईडला आलो होतो. आणि हा जो स्पॉट आहे आणि हे जे काही नजारा आहे तेवढं बघून खरंच तुम्ही कितीही थकलेले असाल तरी तुम्ही इथं येऊन फ्रेश फील करता. पण इथं जाताना थोडं सांभाळून, कारण थोडं स्लिपरी एरियाज असल्यामुळे आपल्याला थोडंसं काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. बघा काय नजारा आहे मित्रांनो. खरंच असं वाटतं कोकणात आलो आहे. खरंच तुम्हाला कोकणात यायची गरज नाही आहे, कारण एवढं सुंदर दृश्य आपल्याला हे छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला भेटतं. तर हा स्पॉट बघून आम्ही परत आमच्या घरी निघालो. अवतार बघा कसा झाला होता. पण हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.